एक रस्त्याच्या पलीकडं पुणे मुंबई महामार्ग आणि एक अलीकडं असं विभागून घेतलं गेलं आहे असं बोललं जातं. त्यामुळे हे महापौर पद पहिल्यांदा भोसरीला मिळेल की चिंचवडला मिळेल? असं बिलकुल नाहीये. 2012 पासून तुम्ही इच्छुक होतात. 2017ला मोठी चर्चा झाली, परंतु ऐनवेळी तुम्हाला डावलण्यात आलं. आता इच्छुकांमध्ये कोण कोण असू शकतो ते कळेल. नाही, परंतु तुम्ही इच्छुक असाल. नक्कीच मी इच्छुक आहे, पण 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काही वेळापूर्वी पार पडलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसाधारण असं आरक्षण पडलेलं आहे. आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत. शहराध्यक्ष, काय सांगाल? सर्वसाधारण खुला गटासाठी हे आरक्षण पडलेलं आहे. हो, आत्ताच कळलंय आम्हाला. पण सर्वसाधारण साठी इथल्या महापौराचं आरक्षण घोषित झालेलं आहे. आता पाहूया समोर पक्षश्रेष्ठी काय निर्णय देतील तो सगळ्यांना मान्य असेल. खरं तर संघटनात्मक काम चांगलं होतं. चारही आमदारांचं काम चांगलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली आदरणीय बावनकुळे साहेब असतील, आदरणीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढत असताना 85 पर्यंत आम्ही जाऊ शकलो. त्याचा खरं तर आम्हाला आनंद आहे. आणि या विजयामध्ये संपूर्ण पिंपरी शहराचे जे नागरिक आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. परंतु तुम्ही स्वतः शहराध्यक्ष आहात. 2012 पासून तुम्ही इच्छुक होतात. 2017ला मोठी चर्चा झाली, परंतु ऐनवेळी तुम्हाला डावलण्यात आलं. आता पुन्हा संधी आली. आता पाहूया. मी तुम्हाला म्हटलं ना, जर मी शहराध्यक्ष असेल तरी शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय देत असते. आता इच्छुकांमध्ये कोण कोण असू शकतो ते कळेल. आणि शेवटी निर्णय करताना ही प्रक्रिया आहे भारतीय जनता पार्टीची. याच्यामध्ये वरिष्ठ लेवलला जी आमची कोर कमिटी आहे तो निर्णय घेईल. नाही, परंतु तुम्ही इच्छुक असाल. नक्कीच मी इच्छुक आहे, पण इच्छुकाबरोबर शेवटी पक्षश्रेष्ठी काय निर्णय देतील त्याच्याकडे सगळ्याचा निर्णय, त्या निर्णयाचं स्वागत असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या इथं 2 आमदार आहेत. एक रस्त्याच्या पलीकडं पुणे मुंबई महामार्ग आणि एक अलीकडं असं विभागून घेतलं गेलं आहे असं बोललं जातं. त्यामुळे हे महापौर पद पहिल्यांदा भोसरीला मिळेल की चिंचवडला मिळेल? असं बिलकुल नाहीये. संपूर्ण शहर म्हणून दोन्ही पण आमदार खरं तर काम करतात. दोन्ही आमदारांचं काम चांगलं आहे. आपण पाहिलं की एकीने खरं तर ही महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही आमदारांनी ताकदीने लढली आहेत. त्यामुळं असा कुठला पाठ या शहरामध्ये नाही. शहर म्हणून दोन्ही आमदार खरं तर शहराकडे पाहतात. तर शत्रुघ्न काटे आहेत, भाजपचे शहराध्यक्ष आहेत. 2012 पासून ते स्वतः महापौर पदासाठी इच्छुक आहेत. 2017ला त्यांची चर्चा होती, परंतु पक्षानं ऐनवेळी डावललं. त्यामुळे ते काही प्रमाणात नाराज देखील झाले होते. परंतु आता पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. त्यामुळे मी देखील इच्छुक आहे. परंतु वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतात किंवा काय निर्णय घेतला जातो त्यानंतर सगळ्या गोष्टी काही ठरतील असं मत शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केलेलं आहे. कृष्णा पांचाळ, लोकसत्ता ऑनलाईन, पिंपरी चिंचवड.